भाई आपण निघालेला आहोत आता बाणकोट किल्ल्यावरती. वेलास बाणकोट एक नंबर किल्ला आहे आणि हे पण तिकडे समुद्रकिनारा पण बाहेर खतरनाक आहे. तिकडे पण तुम्हाला दाखवतो. ते बाय शॉट बघा तुम्ही, एक नंबर आहे. लेट्स गो. तर मित्रांनो, हा प्लॅन एकदम रँडम झालेला. मी आलेलो गावी लग्नासाठी, पण लग्न झाल्यानंतर आम्ही बाहेर ठरवलं की आपल्या इथे कोणतं जवळचं ठिकाण आहे का. त्याच्यानंतरला मला आठवलं की इथेच आपल्या 15-20 किलोमीटरवरतीच 1 तासाच्या अंतरावरती बाणकोट किल्ला आणि वेलास बीच एकदम सुंदर असा नजारा देतो. तर आम्ही बोललो भाई इथेच टाईमपास करण्यापेक्षा जाऊन येऊ. तर मित्रांनो, तुम्हाला पण कुठे संधी भेटली जायची, कोणी मित्राने बोलवलं तर बिंदास जा भाई. तिथे गेल्यानंतर जो एक्सपिरियन्स भेटतो तो वेगळाच असतो. पण भाई जो माझा बाईकने फिरण्याचा आहे ना, तो भाई नॉर्मल गाडीने फिरण्याचा नाही. काय मस्त मस्त नजारे दिसतात. तर तुम्ही बघू शकता पुढे सावित्री नदी आहे. सावित्री नदीच लागून तिकडे बाणकोट किल्ला आणि वेलास बीच आहे. तीच नदी तिकडे जाते. तर भाई आपण आलेलो आहोत किल्ल्याच्या जवळ. पूर्ण रस्ता गावातून जातो. हा रस्ता जातो इकडे खाली जातो, तो बीचकडे जातो आणि हा वरती फोर्टकडे जातो. व्ह्यू बघा रस्ता चुकलेलो आहोत. इथून माफिया. तर भाई आपण आलेलो आहोत आपल्या लोकेशनवरती, बाणकोट किल्ला. रायडर आलेला आहे. व्ह्यू दाखवतो, एक नंबर व्ह्यू. मी सेकंड टाईमला येतो इथे. फर्स्ट टाईमला आलेलो मित्रांसोबत आणि आता भाई कंटाळा आला गावी म्हणून आलो. बोललो भाई उद्या मुंबई निघणार आहे म्हणून बोललो आज जाऊन येतो. 1 तासाचा रस्ता आहे आमच्या गावातून. दिस इज फोर्ट ब्रो. भाई तुम्हाला व्ह्यू दाखवतो, खतरनाक व्ह्यू दिसतोय, खतरनाक एकदम. माझ्या समोरच अरबी समुद्र, सावित्री नदी तुम्हाला दाखवतो. हे बघा, इकडे किल्ला. तर भाई आलेलो आहोत किल्ल्यावरती, बाणकोट किल्ला तुम्हाला दाखवतो. तर आहे मागे बाणकोट किल्ला आणि भाई त्याच्या समोरच अरबी समुद्र. भाई काय खतरनाक व्ह्यू, एक नंबर भाई. तो बघा, एक नंबर भाई साहब. तर मित्रांनो, आलेलो आहोत किल्ल्याच्या आतमध्ये.
तर आतमध्ये तुम्ही बघू शकतात हे त्या काळामध्ये पाणी पिण्यासाठी कदाचित ठेवलं असेल सैनिकांसाठी. किल्ला छोटाच आहे. इकडे खतरनाक भाई साहब. व्ह्यू बघा, तोफ बघा, ही तोफ बघा. किती जुनी तोफ असेल ही भाई साहब. आता कोणच नाही फोर्टवरती. आज सॅटर्डे आहे पण इकडे गावच्या ठिकाणी कोण येत नाही. फक्त आम्ही दोघंच आहोत, संकेला आणि मी. भाई पण व्ह्यू आहे ना एक नंबर, जबरदस्त भाई. गावाला आलो भाई, काय मजा येते. व्ह्यू बघा भाई, व्ह्यू बघा. हा बघा, आपण तिकडे पण जाऊ खाली. एक नंबर, खतरनाक ना. तर बाकीच्या टायमाला या किल्ल्यावरती अशी गर्दी असते. मी बघितले दुसऱ्यांचे ब्लॉग पण आपण संध्याकाळचे आलेलो आणि सॅटर्डे होता तर जरा कमी, कोणच नव्हता किल्ल्यावरती. ऑलमोस्ट ते कोणच नव्हता, फक्त आम्ही दोघं जणच होतो. भाई साहब रे, खालना तिथून एक रोड जातो. आता नंतरचा जो आपण व्ह्यू बघणार आहे ना, एक नंबर भाई साहब. अरे वारे बीच सारखा फील देतो भाई हा रस्ता. तर मित्रांनो, हा व्लॉग बनवण्याचा माझा काही प्लॅन नव्हता. मी आधी पण खूप ठिकाणी फिरलो आहे. मी आरेवारे गेलो, गणपतीपुळे, रत्नागिरी, पूर्ण कोकण फिरून आलो आहे. पण असं वाटलं की भाई चालू करूया थोडं आपला कॉन्टेंट क्रिएशन. जिथे आपण फिरतो ते लोकांना दाखवूया, जरा सांगूया. भारी येतील रे. एक नंबर रे. काय व्ह्यू आहे यार, एक नंबर भाई. हा रोड येतो आणि भाई त्याच्या साईडला बघा ना. हा लाव इथे काढू. खाली जायला पाहिजे रे. माती वली आहे काय, सुकी आहे. तर या बीचवरती येऊन एवढं शांतता होती ना. या बीचवरती कोणीच नव्हतं, ना कोणी माणसं एवढी. आम्हीच फक्त होतो. एवढा शांत बीच.
भाई काय व्ह्यू येतो यार, एक नंबर आहे बघा. जबरदस्त. तर मित्रांनो, तुमचा पण कुठे जर प्लॅन झाला फिरायला तर बिंदास जा भाई, विचार नका करू. कारण टाईम आहे आपल्याकडे लिमिटेड आहे आणि जेवढं जास्तीत जास्त एक्सपिरियन्स घेता येईल वेगवेगळ्या ठिकाणांचा तेवढा घ्या आणि एन्जॉय करा भाई लाईफ. भाईचं काय मन भरत नाही. चला निघूया भाई, लेट झालंय घरी जायला. सनसेट होत आहे भाई, आपला अजून व्हिडिओ काढतोय. फोटो स्टेशन झालेलं आहे, फोटो आणि व्हिडिओ काढून झालेले आहेत भाई. काय पण व्ह्यू आहे यार. हे बघा आता लोक इकडे खेळायला लागलेत भाई, किती भारी प्लेस आहे यार. आपल्याला वेळ झालाय जायची भाई, आपल्याला लेट झालेला आहे. आता घरी जाऊ, भेटू दुसऱ्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.